नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या प्रकरण नंबर 51 मधील 8 भागांचे लेखांकन यामध्ये आपण अनुपातिक प्रमाण प्रोरेटा मेथड काय असते ते बघणार आहात. तर त्यासाठी एक उदाहरण आपण आधी समजून सांगूया, त्यानुसार नोंदी करून बघूया, त्यानंतर आपण पुस्तकाचं गणित घेऊया. तर समजते का बघा, अनुपातिक प्रमाण कशाला म्हणतात, प्रोरेटा कशाला म्हणतात. अकाउंट मध्ये अवघड असेल तर हेच वाटू शकते, अनुपातिक प्रमाण. ठीक आहे, प्रोरेटा मेथड. आता याच्यात भाग विक्री कशी केली जाते हे थोडंसं समजून घ्या. हे समजलं म्हणजे फार इझी आहे. आपण एक उदाहरणाद्वारे समजूया की ही आपली कंपनी आहे. आता या आपल्या कंपनीमध्ये समजा एक 5000 भाग आहेत. ठीक आहे ना, एक छोटंसं सिंपल उदाहरण इथं समजून सांगतो. हे समजून सांगितल्यानंतर मग पुस्तकातला घेऊन कळते का बघू. आपल्या कंपनीमध्ये समजा उदाहरणार्थ 5000 भाग आहेत. 5000 भागाच्या ऐवजी समजा 10,000 भाग आहेत. तर आपल्या कंपनीमध्ये 10,000 भागांची संख्या आहे, त्याची किंमत देखील 10 रुपयाला आहे. हे भाग. ठीक आहे ना, मग भागाची संख्या किती आहे? 10,000. किंमत किती आहे? 10 रुपये. समजा आपल्या कंपनीमध्ये एक व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं नाव समजा उदाहरणार्थ चंदू सी. या व्यक्तीनं आपल्या कंपनीमध्ये काय केलं? 15,000 भागांसाठी अर्ज केला. थोडीशी माहिती कळते का भाऊ? आपल्या कंपनीत भाग किती आहेत? 10,000. चंदूनं आपल्या कंपनीमध्ये भाग किती पाहिजे त्याला? 15,000. याच्यासाठी त्यानं काय केला? अर्ज केला. मग चंदूनं जर 15,000 भागासाठी जर कंपनीत अर्ज केला असेल आणि आपल्या कंपनीत भागच किती आहेत? फक्त 10,000. तर कंपनी या चंदूला 15,000 भाग मागितले म्हणजे का 15,000 भाग देऊ शकते का? नाही देऊ शकत. का देऊ शकत नाही? कारण कंपनीकडे भाग किती आहेत? फक्त 10,000. आपल्याला माहित आहे पैसे कसे कसे असतात. समजा भाग किती आहे? 10चा, आणि याच्यात पैसे आपण असं समजू, अर्जासोबत 3 रुपये येणार आहेत, वाटपासोबत येणार आहेत समजा उदाहरणार्थ 5, आणि हे प्रथम हप्ता व आपला कोणता अंतिम हप्ता जर असेल तर तो 2चा आहे. असे टोटल 10 आहे. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये हे उदाहरण समजल्यानंतर पूर्ण समजून जाईल. हे चंदू नावाचा व्यक्ती आहे. या व्यक्तीला आपल्या कंपनीचे 15,000 भाग पाहिजे आणि आपल्या कंपनीत भागाची संख्या फक्त 10,000च आहे. म्हणजे जेवढे भाग आहेत त्याच्यापेक्षा मागणी जास्त आली. मग आता कंपनी काय करेल? सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला माहिती आहे कंपनीमध्ये काय येत असतो? अर्ज शुल्क, म्हणजे अर्ज येतो. मग या व्यक्तीने जर अर्ज केला तर तो अर्जासोबत कंपनीला काय देणार आहे? अर्ज शुल्क 3 रुपयाचं देणार आहे. हे मी माहित आहे. मग आता असं लक्षात ठेवा की या चंदूने आपल्या कंपनीमध्ये अर्ज केले, त्याला कंपनीचे काय पाहिजे? भाग. यानं आपल्या कंपनीत भाग जरी 10,000 असतील, त्यानं अर्ज किती केले? 15,000 भागासाठी. मग आता या 15,000 भागासाठी जर यानं अर्ज केले तर तो काय करेल? 15,000 भागांवर, त्या अर्जावर एका एकावर 3 रुपये कंपनीमध्ये अर्ज शुल्क देईल. म्हणजे 15,000 भागावर 3 रुपये दिले तर कमीत कमी 15 तरी 45,000. या चंदूने आपल्या कंपनीमध्ये अर्ज शुल्क किती दिला? 45,000. करेक्ट आहे हे सगळं. मग जर 45,000 रुपये जर अर्ज शुल्क दिला तर तुम्हाला माहिती आहे अर्ज शुल्काची नोंद काय होती? पहिली नोंद कंपनीकडे अर्ज शुल्क आल्यावर बँक खाते नावे, मी अगोदरही सांगितले, बँक खाते नावे आणि अर्ज खाते जमा. अर्जच्या पुढे कोणता लावता आपण? समभाग असेल तर समाज जे काय ते तर भाग. अर्ज खाते जमा म्हणजे खात्याला हे आपण करता. ठीक आहे ना. बँक खाते नावे, अर्ज खाते. 45,000 आले ते 45,000. ठीक आहे. हे रफली दाखवलं, फक्त समजते का बघा. पहिली नोंद, मग ही नोंद होते आपल्याकडे की अर्ज शुल्क आल्याबद्दल. हे प्रोरेटा काय असतं हे समजून सांगायला. मग आपल्या कंपनीत भाग किती आहेत? 10. अर्ज किती आले? 15. एका अर्जासोबत 3 रुपये अर्ज शुल्क आला तर 3 नोंद केल्या. आता दुसरी गोष्ट, कंपनी काय विचार करते? बाबा आपल्या कंपनीत भाग आहे 10,000, अर्ज किती आले? 15,000. म्हणजे कमीत कमी 5,000 अर्ज काय आले? ती एक्स्ट्रा आले ना. आता एक्स्ट्रा जे 5,000 आले या 5,000 चंदूच्या भागांचं अर्जांचं काय करावं? कंपनी विचार करते याला तर आपण 15,000 भाग मागते तर 15,000 देऊ शकत नाही. याला भाग 10,000 दिल्यावर याचे 5,000 अर्ज तसेच आहेत. मग कंपनी म्हणते या 5,000 अर्ज त्यांचे जे आहेत चंदूचे, या 5,000 भागावर त्यानं 3 रुपये अर्ज शुल्क आपल्याकडे दिलंय ना. कारण पुरं चंदूनं 15,000 भागावर 3 रुपये अर्ज शुल्क दिलं तर 45, पण आपण त्याला भाग देणारा फक्त 10,000. मग 10,000 देणार तर 5,000 भाग आपण त्याच्याकडे अर्जाचे पैसे किंवा 5,000 भागावर काय देणार नाही, आपण त्याच्या अर्जावर भाग देणार नाही. मग 5,000 त्याचे जे अर्ज आहे त्याच्यावर आपण जर भाग देणार नसाल तर त्याचे जे आलेले 3 रुपये ते 5,000चे 5-15, हे 15,000 रुपये पैसा कंपनीमध्ये फुकट येऊन बसला. कोणाचा? चंदूचा. त्यानं अर्ज किती केले? 15,000. एकासोबत किती रुपये दिलाय? 3 रुपये. टोटल किती दिले त्यानं? 45. त्याला कंपनी फक्त भाग किती देणार आहे? 10,000, कारण कंपनीकडे 10 आहेत.
कंपनी त्याला 10,000 भाग देणार आहे तर चला ह्याचा काही विषय नाही, पण कंपनी त्याला 5,000 भाग देणार आहे का? नाही देणार. मग त्याच्या 5,000ला जर तुम्ही देणार नसाल भाग, तर त्याच्या त्या 5,000ची बी एक्स्ट्रा 3 रुपयानं अर्ज शुल्क येऊन बसला ना. कारण 15,000चा अर्ज शुल्क आलाय म्हणजे याचा अर्थ तुम्ही 10,000 भाग द्याला तर 5,000चा त्याचं 3 रुपयानं 15,000 रुपये एक्स्ट्रा येऊन बसलेत कंपनी, तर त्याच्यात आहेत. मग आता कंपनी काय विचार करते, हे 15,000 रुपयाचे चंदूचे पैसे आहेत, 5,000 भागावर 3 रुपयाचे एक्स्ट्रा आहेत, हे पैसे चंदूला काय परत द्यायचे का? तर नाही देत. कंपनी विचार करते, त्या चंदूला सांगते, तुला आम्ही भाग तर काय काय होईना दिलेत, तू 15 मागितला असता 15 नाही तर आम्ही 10 दिलेत, तू जितके मागितला तेवढे देऊ शकले नाही पण थोडेफार का होईना दिलेत, तुला रिजेक्ट करून कॅन्सल करून दिलगिरी व्यक्त करून तुला भागच दिले नाही, असं कधी झाले काय? नाही. तुला तर आम्ही काय काय होईना थोडेफार भाग दिलेत. मग आता या व्यक्तीला चंदून आतापर्यंत फक्त कोणता पैसा भरलाय कंपनीत? अर्ज शुल्क दिलाय, आणि त्याचा 5,000 भागावर 3 रुपये म्हणजे 15,000 कंपनीमध्ये अर्ज शुल्क एक्स्ट्रा येऊन बसलाय. कंपनी हे एक्स्ट्रा अर्ज शुल्क त्याला परत देत नाही. कंपनी मग काय करते, चंदूला जेव्हा हे झाल्यानंतर आता वाटप शुल्क मागते चंदूला कंपनी वाटप शुल्क मागते, म्हणजे त्याला सांगते ना वाटप शुल्क कंपनीमध्ये आणून भर. मग आणून जर भर म्हणते तर हा कंपनीला सांगतो की बाबा मी तुमच्याकडे आधीच अर्ज शुल्क 15,000वर दिला होता, तुम्ही मला फक्त भाग किती दिल्या? 10. म्हणजे 5,000 भागाचे 3 रुपयाने 15,000 तुमच्याकडे आधीच एक्स्ट्रा आहेत. तर कंपनी म्हणते हो आम्हाला ते लक्षात आहे, तू सांगायची का तेवढी माहितीची गरज नाही, आमच्याकडे तू माहिती आहे, हिसाब आहे ते. तर कंपनी सांगते ज्यावेळेस तू वाटप शुल्क आमच्याकडे देशील त्यावेळेस तू वाटप शुल्कामध्ये आम्हाला काय कर, 15,000 रुपये कमी दे. आता आमच्याकडे तुझे आहेत 15,000 राहू दे, ज्यावेळेस तू वाटप शुल्क भरशील ना आमच्याकडे त्यावेळेस ते 15,000 काय कर कमी दे, असं कंपनी सांगते. यालाच प्रो रेटा म्हणतात, दुसरं तिसरं काही नाही. मग तुम्हाला माहिती आहे अर्ज शुल्क आला, आता अर्ज शुल्क जर आला तर आपण हे अर्ज शुल्क कुठं पाठवता? भाग भांडवला. दुसरी नोंद माहिती आहे तुम्हाला, भाग अर्ज खाते नावे आणि भाग भांडवल खात्याला, भाग भांडवल खात्याला ही नोंद करता आपण. पहिली नोंद अर्ज शुल्क आल्यावर, दुसरी नोंद अर्ज शुल्क कुठं पाठवला? भाग भांडवला पाठवला. पण ह्याच्यात एक डोक्यात ठेवा, आता आपल्याकडे चंदूचा किती रुपयाचा आलाय? 15,000 अर्जावर पैसा आलाय 3 रुपयाने, 15 × 45 अर्ज शुल्क. पण आता तुम्ही पुऱ्याला पुरे 45ला 45,000 भाग भांडवला पाठवायचे का? नाही. का नाही पाठवायचे? कारण जे चंदूचे 5,000 भागावर आपण त्याला दिलेच नाहीत भाग, त्याचे जे एक्स्ट्रा येऊन बसलेत ते पैसे आता तुम्ही भांडवल खात्याला तर पाठवून चालणार नाही. मग काय करावं लागलं? कारण एक आपण असं चंदूला सांगणार की तुझे आमच्याकडे 5,000 भागावर 3 रुपयाचे एक्स्ट्रा येऊन बसलेत, हे पैसे आता आमच्याकडे राहू दे. तुला जो आम्ही वाटप शुल्क मागवता की नाही, मागवल्यानंतर तू जे देणार आहेस की नाही, त्या देण्याच्या टायमिंग मध्ये तू आम्हाला ते पैसे कमी दे, आताच सध्या आमच्याकडेच राहू दे. तो म्हणतो काय अडचण नाही, म्हणजे ह्याचे पैसे आपल्याकडे ऍडव्हान्स येऊन बसलेत. मग कंपनी काय करते, या व्यक्तीचे चंदूचे 5,000 भागावर 3 रुपयाने आताच काय परत देणार नाही. मग ती काय करते तर त्या वाटप खात्यामध्ये नेऊन टाकते. कोण्या खात्यामध्ये? वाटप. का वाटप मध्ये नेऊन टाकते? कारण हे ना वाटप शुल्क ज्यावेळेस ते पैसे देणार आहेत त्यावेळेस ते पैसे कमी देणार आहेत. त्याला कंपनीने पर्याय दिला, तुझे आता आमच्याकडे अर्ज शुल्क एक्स्ट्रा येऊन बसलाय, हे अर्ज शुल्क आमच्याकडे तसाच राहू दे, आणि ज्यावेळेस तू वाटप शुल्क आमच्याकडे भरणार आहेस त्या दिवशी ते वाटप शुल्क आमच्याकडे काय कर, कमी भर. तर ते म्हणला ठीक आहे डन. मग वाटप शुल्क हा नंतर कमी देणार आहे, तर कंपनी काय करते, एक्स्ट्रा जे पैसे आहेत ते कोण्यामध्ये नेऊन टाकते? वाटप खात्यामध्ये नेऊन टाकते, त्याला आवंटन खात्यात. तर ते असं लिहिलं जातं, भाग वाटप खात्याला, त्याला दुसरं नाव आवंटन खात्याला आहे. ती अशी नोंद केली जाते. म्हणजे अर्ज शुल्क आलेला अर्ज शुल्क भाग भांडवला काय केला? पाठीला. मग भाग भांडवला तर पाठीता, पण जे एक्स्ट्रा पैसे होते आलेले 5,000चे ते पैसे कंपनी कुठे नेऊन टाकते? वाटप खात्याला, म्हणजेच आवंटन खात्याला. तर कसं लिहिलं जातं? अर्ज शुल्क 45 आहे तर 45,000, आणि जमाला कुठं कुठं पाठवायचंय तर लक्षात ठेवायचा, 5,000 भागांवर 3 रुपयाने 5 × 15,000 रुपये कोण्या खात्याला? वाटप खात्याला. म्हणजे वाटपला जातील 15,000, 45 पैकी 15 याला गेले तर भांडवल खात्याला जातील 30,000. भांडवल किती जातील? 30. मग आलेला 45,000पैकी 30,000 रुपये जातील भांडवल खात्याला, 15,000 जातील कुठं? वाटप खात्याला. तो म्हणशाल सर नवीनच काय आणलं वाटप खात्याला? का? कारण चंदूचा 15,000वर आपल्याला पैसा प्राप्त झालाय. तुम्हाला 15,000 त्याच्या भाग अर्ज जरी आले असतील तर तुम्ही त्याला 15,000 भाग देणार नाही, तुम्ही त्याला भाग फक्त किती देणार? 10,000 देणार. 10,000 देणार, तुम्ही 5,000चे जे अर्जाचे पैसे येऊन बसलेत ते परत करणार का? नाही. परत जर केले असता तर काही विषय नव्हता, पण प्रो रेटाचा अर्थ परत करायचे नाहीत, सध्या पैसे तुमच्याकडेच राहतात. मग कंपनीकडे या व्यक्तीचे 5,000 भागावर 3 रुपयाने ऍडव्हान्स येऊन बसलेत. मग कंपनी विचार करते याला तर परत द्यायचे नाहीत. मग त्या चंदूला सांगते तुझे पैसे आमच्याकडे आता राहू दे, ज्यावेळेस तुला आम्ही वाटप शुल्क मागवल्यानंतर तू जेव्हा देणार आहेस
त्यावेळेस तू वाटप शुल्कामध्ये आम्हालाही 15,000 रुपये काय कर कमी दे. तो म्हणतो चला ठीक आहे. मग आपण ते वाटप रकमेच्या वेळेस तो कमी देणार आहे, पण हे पैसे आपण कोण्या खात्यात नेऊन ठेवले? वाटप खात्याला. इथपर्यंत झालं. तर पहिली झाली, दुसरी झाली. तिसरी नोंद असते कंपनी. आपण त्याला कंपनीला त्या व्यक्तीला काय मागता? वाटप शुल्क मागिता. मग चंदूला कंपनी काय मागल? वाटप शुल्क मागवल. मग वाटप शुल्क मागवल तर नोंद काय होईल? मागवल्यावर तुम्हाला माहिती आहे भाग वाटप खाते नावे, भाग वाटप खाते नावे, भाग भांडवल खात्याला. हे रफचं गणित समजून सांगतोय. भाग भांडवल खात्याला हे मागविल्याबद्दल. मग आता वाटप शुल्क मागवायला तर कंपनीचा आधी सगळ्याला मागवल. तर कंपनी काय करेल? 5 रुपये प्रमाणे चंदूला जेवढे भाग विकलेत, आता सांगा अर्ज 15,000 येऊन काही फायदा नाही. चंदूला आपण सांगितले आमच्याकडे भाग 10,000 तुला आम्ही भाग 10,000 देणार आहोत, आणि तुझे जे 5,000 रुपयाचे पैसे एक्स्ट्रा येऊन बसलेत ना, ते पैसे तू कधी कमी दे? वाटप शुल्क दे त्यावेळेस कमी दे, असं बोलणं झाले. मग आता कंपनी म्हणली त्याला वाटप शुल्कात पैसे कमी दे, तर तो मला डन. मग आपण त्याला वाटप शुल्क मागला. आता मग त्याच्या 10,000 भागांवर 5-5 रुपयाने आपण वाटप शुल्क मागला तर किती होतील? 50,000. तर मागणी केला आपण 50,000. 50,000 नावेला, 50,000 जमाला. मग 50,000 रुपये आपण काय केला? त्याला मागणी केला. मग आता चौथी नोंद वाटप शुल्क काय होईल? मिळेल चंदूकडून. मिळालेली नोंद काय करतो आपण? बँक खाते नावे, बँक खाते नावे आणि भाग वाटप खात्याला. म्हणजे वाटप शुल्क आहे म्हणून कोणता शुल्क? वाटप खात्याला. त्याच्या पुढे समभाग अग्राहक भाग असतील तर लावतात, पण नाही म्हणून फक्त भाग लावायला. तर नोंद झाली बँक खाते नावे, भाग वाटप खाते जमा. आता मला सांगा, तुम्ही चंदूला मागले 50 मान्य आहे, पण चंदू 50 देईल का? आता तो म्हणेल मग आधीच तुमच्याकडे 15,000 येऊन बसलेत ना अर्जात, ते तुम्ही मग ऑलरेडी त्या वाटप मध्ये कमी दे म्हणून सांगितले 15,000. मग आता इथं चंदू 50 देईल मागलेले पुरे, का फक्त 35 देईल? तर आता ते चंदू फक्त किती देईल? 35,000 देईल. का 35 देईल? कारण त्यानं 15,000 रुपये आधीच 5,000 भागावर 3-3 एक्स्ट्रा देऊन बसलाय. तर इथं फक्त किती येतील? 35,000. मग मला सांगा प्रोरेटाचा अर्थ दुसरा तिसरा काय नाही, अनुपातिक प्रमाण. प्रोरेटा म्हणजे काय? तर फक्त काय झालं बघा, अर्ज शुल्क आलता चंदूकडून 15,000वर, पण तुम्ही त्याला भाग किती दिले? 10,000. फक्त 10,000 भाग दिले, तुम्ही त्याला 5,000वर काय देणार नाही? भाग देणार नाही. मग त्या 5,000चं त्याचं जे अर्ज शुल्क येऊन बसलाय त्याला सांगायचं हे अर्ज शुल्क तुझा जे आलाय ते आमच्याकडे राहू दे, आणि ज्यावेळेस वाटप शुल्क तू देणार आहेस त्यावेळेस तू आम्हाला पैसे काय कर? कमी दे. त्यानं ओके म्हणलाय. तर का वाटप शुल्क देण्याच्या टाइमला ते पैसे कमी देणार आहे, पण ते एक्स्ट्रा जे अर्ज शुल्क आहे ते पण कुठे नेऊन ठेवायचा? वाटप खात्याला. आणि जर वाटपचे पैसे येतील त्या टाइमला ते काय मिळतील? कमी मिळतील, कारण 15,000 त्याच्या आधीच येऊन बसले. बस. बाकी 5वी नोंद काय होईल? चंदूला आपण आता कोणता हप्ता मागशाल? प्रथम हप्ता. किती रुपयाचा आहे? 2 रुपयाचा. त्याच्या 10,000 भागावर 2-2 रुपये मागशाल. तर नोंद काय होईल? भाग प्रथम हप्ता खाते नावे, प्रथम हप्ता खाते नावे, भाग भांडवल खात्याला, भाग भांडवल खात्याला. ठीक आहे. आणि 6वी नोंद आता याच्यावर 2-2 रुपयाने त्याच्या 10,000 भागावर जर मागले तर 10,000 गुणिले 2 म्हणजे 20,000 मागले आपण. तर नावेला 20, जमाला 20. हे फक्त समजून सांगण्यासाठी समजतोय, याचं काही तेवढं क्लिअर दिसणार गेलं तर फक्त लक्षात ठेवा. आणि शेवटची नोंद काय होईल? मग ते प्रथम हप्ता मिळेल. मिळालेली नोंद काय होईल? बँक खाते नावे, बँक खाते नावे, प्रथम हप्ता खात्याला. तर मागले किती होते? 20. तर मिळतील बी किती? 20. ओके. यालाच प्रोरेटा म्हणतात. समजलं असेल. हे फक्त एक समजावून सांगण्यासाठी गणित घेतलं होतं. आपल्या कंपनीमध्ये भाग होते 10,000, चंदून अर्ज केले ते 15,000. चंदूच्या 15,000 भागावर अर्जावर अर्ज शुल्क आला होता. मग आता कंपनीने त्या 5,000 भागाचा चंदूचा अर्ज शुल्क नियमानं तर परत करायला पाहिजे, पण कंपनीने काम काय केलं? प्रोरेटा मेथड वापरली. मग ह्याच्यामध्ये म्हणजे काय? तर चंदूला सांगितलं तुझे 5,000चे पैसे आता तुला काय परत भेटणार नाही, आमच्या कंपनीमध्ये राहू दे. हा म्हणला मग कंपनीत राहू द्यायचं कसं जमल? कंपनी सांगितली जेव्हा वाटप शुल्क भरशील ना त्यावेळेस पैसे कमी दे, आता आमच्याकडेच राहू दे. मग कंपनीनं त्याचा अर्ज शुल्क भाग भांडवल खात्याला काही पाठीला आणि काही कुठे नेऊन ठेवला? वाटप खात्याला. का? ते एक्स्ट्रावाला. तुम्ही म्हणशाल वाटप खात्यालाच का? कारण वाटप शुल्क ज्यावेळेस येणार आहे त्यावेळेस ते पैसे कमी येणार. कमी तो देणार नाही नंतर, आताच देऊन ठेवलाय त्यांना. म्हणून ह्याचे पैसे कुठे नेऊन ठेवलेत आपण? वाटप खात्याला. मग कंपनीने वाटप शुल्क मागला, पुरा मागला, पण त्यानं दिला नाही. तुम्हाला मी आधीच 15,000 देऊन बसलो, बाकी 35 आता घ्या. म्हणजे हिसाब क्लिअर झाला पूर्ण. शेवटचा हप्ता मागेल आणि तो मिळाला. तर अशा पद्धतीचे हे काय असते? प्रोरेटा असते. समजलं असेल तर आता पुढचं गणित बघूया. त्या गणितामध्ये तुम्हाला पूर्णपणे काय होईल? समजून जाईल. ठीक आहे. धन्यवाद.